एक महत्वाची नोटीस आहे की आज काही ऍडजस्टमेंट केलेली आहे लेक्चर मध्ये. फक्त आजच्या दिवसासाठी मॅथचं लेक्चर आधी घेतलेलं आहे. जस्ट टाइम थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे जर कोणाचा जर सायन्स वगैरे लेक्चर असेल तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओ अपलोड करणार आहे रेकॉर्डिंग आज, फक्त आज. कारण उद्यापासून आपलं लेक्चर आपल्या टाइम मध्ये म्हणजे किती वाजता सांगा मला पटकन. हाँ चलो तो है आप नींद से उठे हुए हैं तो अब प्रॉब्लम कुछ नहीं है. हम अब लेक्चर स्टार्ट कर सकते हैं. तो प्रॉपर्टीज ऑफ रैशनल नंबर हमने देखा था. कैसे देखा था प्रॉपर्टीज ऑफ रैशनल नंबर? कैसे देखा था कि there are four properties: commutative, associative, identity and inverse. Very good. ऍडिशनच्या वेगळ्या, मल्टिप्लिकेशनच्या वेगळ्या. कम्युटेटिव्ह मध्ये दोन म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. मल्टिप्लिकेशन मध्ये ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. हे तर झालंय सर. असोसिएटिव्ह मध्ये किती? असोसिएटिव्ह मध्ये किती? 3. ए बी सी. सो ए इंटू ए प्लस बी आधी करा, प्लस सी करा. सी करा म्हणलंय मी, सी बरोबर आहे. ए प्लस बी प्लस सी करा, बरोबर आहे. शेवटी तर सिक्स करायचंय, ठीक आहे. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आधी ए इंटू बी करा नंतर सी करा, किंवा आधी बी इंटू सी करा नंतर ए करा. दोन्ही याला असोसिएटिव्ह म्हटलं. आयडेंटिटी म्हणजे चेंज होत नाही, किंवा ऍडिशन केल्यावर चेंज होत नाही झिरो मध्ये. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लिकेशन 1 केल्यावर चेंज होत नाही. इनव्हर्स, ऍडिटिव्ह इनव्हर्स कसा असतो? ए जर असेल तर मायनस ए असतो, कारण ऍडिशन झिरो येते. आणि मल्टिप्लिकेशन कसा असतो? ओके बाबा, म्यूट ऑल केलं, करतो सर्वांना. म्यूट केलं का? केलं, ठीक आहे. तर ए इंटू 1 बाय ए इज इक्वल टू 1 होत. राईट, ओके. क्लिअर आहे का? टेबल आपल्या याच्यामध्ये डोक्यामध्ये असा फिट आहे, फिट असा, बरोबर आहे. राइट, ओके चलो. तो हम अब नेक्स्ट पार्ट शुरू करते हैं. नेक्स्ट पार्ट क्या है? डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. आधी त्याच्या आधी रॅशनल नंबर म्हणजे माहिती आहे का सर्वांना? रॅशनल नंबर म्हणजे माहिती आहे का सर्वांना? माहिती आहे काय आहे? रॅशनल नंबर, द नंबर विच कॅन बी रिटन बाय पी बाय क्यू फॉर्म, where p and q belongs to integer and q should not equal to 0. The set of these number is called as rational number. मग याचा डेसिमल फॉर्म का म्हणतोय आपण? डेसिमल फॉर्म का म्हणतोय? क्यू ने जर मी डिवाइड केलं याला पी ला, तर डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो मी, राईट. डेसिमल फॉर्म मध्ये लिहू शकतो मी. तर मग त्या पद्धतीने लिहिण्याच्या पद्धतीला आपल्याला स्टडी करायचंय. मग त्याच्या आधी आपण जर याच्यामध्ये असं कन्सिडर करूया, राईट, ओके. तर याच्यामध्ये पहा, पी बाय क्यू फॉर्मला डेसिमल फॉर्म मध्ये कसं लिहायचं आपल्याला? भागाकार येतो का सर्वांना? डिव्हिजन येते ना, सिंपल डिव्हिजन, राईट. फॉर एक्झाम्पल 3/5. 3/5 हा रॅशनल नंबर आहे का नाही सांगा आधी मला पहिल्यांदा. रॅशनल नंबर आहे का? वर इंटिजर आहे, खाली इंटिजर आहे, आणि डिनॉमिनेटरला 0 नाहीये, राईट. व्हेरी गुड. मग हा रॅशनल नंबर आहे, याला डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे काय करायचंय? 5 ने 3 ला डिवाइड करायचंय. भागाकार येतो सर्वांना. 3 ला भाग जातो का डायरेक्ट 5 ने? 3 is lesser than 5. Therefore, we will take as a 0 and then we will give the point.
सो दॅट वी कॅन इन्क्रीज हिअर 0. आता कितीचा भाग जातो? आता कितीचा भाग जातो? 6चा. 6 बाकी किती उरते? कंप्लीट भाग गेला, राईट. कंप्लीट भाग गेला, राईट. ओके, बाकी 0 उरले, रिमाइंडर 0 आहे, राईट. म्हणजे याला 3/5 ला काय लिहिलं मी? 0.6, राईट. आता अजून एक नंबर घेऊया, 2/3. आता करूया 2 इज लेस दॅन 3. 2 इज दमदरा मला सांगतायत काहीतरी राहिलं म्हणून, जरा थांबा, हम उदरीत जा रे. 2/3, 2 ला भाग जात नाही, 0 घेतला, 20 ला 3 ने 6चा भाग गेला, परत 2 उरले, परत 20 घेतलं, परत 6 उरले, 6चा भाग गेला, परत 2 उरले, परत 20 झालं, परत 6चा भाग आला, परत 2 उरले, परत 20 झालं, परत 6चा भाग आला, परत 2 उरले, परत 20 झालं, परत 6चा भाग आला, परत 2 उरले, परत 20 झालं, परत 6चा भाग. किती दिवस, किती दिवस, किती दिवस? लॉकडाऊन संपेपर्यंत का लॉकडाऊनच्या नंतर पण? लॉकडाऊनच्या नंतर पण पूर्ण आयुष्यभर भागाकार करत बसाल, बाकी 2च येत राहील आणि भागाकार 6च येत राहील. म्हणजे असे काही नंबरी आहेत आपल्याकडे, त्यांचे यंडच होत नाहीये प्रोसेस. इथे यंड झाली, इथे डिव्हिजन प्रोसेस यंड झालेली आहे, इथे डिव्हिजन प्रोसेस यंडच होत नाहीये. Right? So this type of rational numbers where division process is end is called as terminating. टर्मिनेट चा अर्थ काय आहे? टर्मिनेटचा मिनिंग काय होतो? एंड झाला प्रोसेस, टर्मिनेट. टर्मिनेट किंवा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म झाला याचा. आणि याचा कसा झाला? नॉन टर्मिनेटिंग. याचा कसा झाला? नॉन टर्मिनेटिंग. बघा, 2 टाईपचे आपल्याला रॅशनल नंबर भेटणार आहेत. ज्यांची डिव्हिजन प्रोसेस एंड झाली त्यांना मी टर्मिनेट म्हणणार आहे, ज्यांची प्रोसेस एंड होत नाही त्यांना नॉन टर्मिनेट म्हणणार आहे. मग हे 6 6 6 6 6 6 6 किती 6 लिहायचं? मग त्याच्यासाठी आपण एक मेथड शोधून काढली की बाबा रे, जर एक नंबर जर रिपीट होणार असेल तर तू ते म्हणत बसण्यामध्ये किंवा लिहत बसण्यामध्ये वेळ घालू नको. 0.6 दे आणि त्याच्यावर टिंब दे, किंवा समजा 2 असं व्हायलंय, 0.12 12 12 असं यायलंय. म्हणजे कोणता डिजिट रिपीट व्हायलाय? 2 डिजिट रिपीट व्हायलेत. कोणते कोणते? 1 आणि 2, राईट. सो 0.1 2 असले की असं बार ओढतात, 1 असले की टिंब देतात. म्हणजे हे 12 12 12 12 लिहायची गरज नाही पडत. मग हे कोणता आहे सांगा मला? हे टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे? हे टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे? नॉन टर्मिनेटिंग. मी जर असं लिहिलं 1.23456798110, हा टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे सांगा? टर्मिनेटिंग आहे का? 1 ला जमना का? 1 ला डॉट द्यायचं, 1 ला बार नाही, डॉट. हा टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे सांगा? नॉन टर्मिनेटिंग आहे, राईट. जरी एवढं मोठं झालंय पण रिपीट झाला का कोणता? इथे का होईना स्टॉप झाली ना, इथे का होईना स्टॉप झाली ना प्रोसेस, बरोबर आहे. म्हणून हे काय आहे? हे टर्मिनेटिंग आहे, टर्मिनेटिंग आहे, नॉन टर्मिनेटिंग नाही. कारण रिपीट कोणता याला सांगा बरं नंबर मला. याच्या पुढे काही आहे का? याच्या पुढे काही आहे का?
नाहीये. मग कसं, मग नॉन टर्मिनेटिंग कसं, हे कसं आहे, टर्मिनेटिंग आहे. आणि जर मी असं म्हणलं 1.23 बार कसा आहे, किंवा याला असं लिहितो, यालाच कसं लिहितात 1.232323 टिंब 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 आले की काय लिहायचं, दिस इज अ नॉन टर्मिनेटिंग प्रोसेस. सो हेडिंग टाका, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. Decimal representation of rational number. लिहा, a decimal representation of rational number is of two types. Decimal representation of rational number, decimal representation of rational number decimal representation of rational number is of two types, is of two types. Is of two types. फर्स्ट लिहा, टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग लिहा, if the rational number p by q, the rational number p by q, in rational number p by q, if division process is, if division process end after finite step, division process end after finite steps, division process end after finite steps, then it is called as terminating, then it is called as terminating, then it is called as terminating. Then it is called as terminating. Then it is called as terminating. Example लिहा 3/5, 3/5. एक्झाम्पल लिहा 3/5. एक्झाम्पल खूप महत्वाचे असतात ना, एक्झाम्पल खूप महत्वाचे असतात. एक्झाम्पल खूप महत्वाचे असतात. 3/5 0.6. अजून एक एक्झाम्पल लिहा वाटलं तर, अजून एक एक्झाम्पल लिहा. कोणतं एक्झाम्पल लिहिता, 2/5 लिहा, 2/5.
2/5. 2/5 किती येतं रे? 2/5 2/5 4 का 0.4? 0.4 ना, राईट, व्हेरी गुड. आता नेक्स्ट टाइप लिहा, रिकरिंग और नॉन टर्मिनेटिंग. रिकरिंग और रिकरिंग पण म्हणतात त्याला, नॉन टर्मिनेटिंगला काय म्हणतात? रिकरिंग. दुसरा टाइप लिहा, रिकरिंग और नॉन टर्मिनेटिंग. दूसरा टाइप लिहा, रिकरिंग और नॉन टर्मिनेटिंग. When division process has infinite steps, then decimal form is called as decimal form is called as non-terminating or recurring form. Non-terminating or recurring form. हे तर झालेलंच आहे ना रे आपल्याला आधी. राइट, ओके. एग्जाम्पल लिहा, एग्जाम्पल लिहा. एग्जाम्पल लिहा. कोणतं लिहिणार एक्झाम्पल? 2/3, 7/3, 2/3, 7/3. राइट. ते कसं लिहायचं ते पण लिहा. बार मध्ये कसं लिहितात, एक्झाम्पल लिहिलेत मी इथं. बार मध्ये कसं लिहायचं ते पण लिहा. टिंब टिंब द्यायच्या ऐवजी त्याच्यावरती बार लिहायचं. आता तिथे एक नोट लिहा, स्टार करून नोट लिहा, स्टार करून नोट लिहा. इफ डिनॉमिनेटर of rational number, if denominator of rational number can be written in only can be written in only 2 and 5, 2 and 5, 2 and 5, 2 and 5, then it is a terminating type.
then it is a terminating type. Then it is a terminating type. Then it is a terminating type. Otherwise it is non-terminating. Otherwise it is non-terminating. हो, फक्त लिहून घ्या, मी अजून सांगितलं कुठं, एक्सप्लेन कुठे केलं. Otherwise it is non-terminating. Otherwise it is non-terminating. राईट. पहा आता लक्ष द्या बोर्डाकडे. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये काहीतरी नंबर दिलेत. 13/5, 2/11, त्याच्यानंतर 29/16, 17/125 आणि 11/6. आणि क्लासिफाय करा म्हणे, फक्त क्लासिफाय करायचंय, त्यांचं डेसिमल फॉर्म लिहायचं नाही, फक्त काय करायचंय, क्लासिफाय. आता नोट काय लिहिली बघा आपण, जेव्हा रॅशनल नंबर p/q फॉर्म मध्ये असतो आणि जर डिनॉमिनेटरला फक्त 5 आणि 2 मध्ये लिहिता आलं, त्याचे फॅक्टर कसे पाहिजेत, फक्त 2 आणि 5 पाहिजेत, तेव्हा ते ऑटोमॅटिकली टर्मिनेटिंग असतच, विचार करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल याला जर भाग घातला तर किती येतो हा, 2.6. इज इट राईट? इज इट राईट? जर डिनॉमिनेटर मध्ये किती असलं पाहिजे, प्राइम फक्त 2 आणि 5 असलं पाहिजे, तरच टर्मिनेटिंग. इथं बघूया, आता इथं 2 आणि 5 आहे का, इथं 2 आणि 5 आहे का, इथं 2 आणि 5 आहे का, नाही. मग कोणतं यायला पाहिजे, रिकरिंग आलं पाहिजे का टर्मिनेटिंग आलं पाहिजे. कन्फ्युज नका हो, हा. नॉन टर्मिनेटिंगला रिकरिंग म्हणतात. रिकरिंगचा अर्थ पुन्हा पुन्हा होत आहे ते, राईट. सो नॉन टर्मिनेटिंग किंवा रिकरिंग यायला पाहिजे. पाहूया आपण येतंय का. 0 घेतला आधी, 20 झालं, परत 1 चा भाग गेला, उरले 9, 0 दिलं, 8 चा भाग उरला, परत किती आलं, परत किती आलं, 8 चा भाग गेल्यानंतर बाकी किती आली, बाकी किती आली, 2 आली, राईट. 8 चा भाग गेल्यानंतर बाकी किती आले, 2 आले, राईट. तर हे कोण आहे रे, हे महेश तांदळे. बेटा व्हिडिओ बंद कर आणि शिक तू, आणि दुसऱ्यांना पण शिकव. कोण आहे, उगत उठून येते बोर करायला. जाऊ द्या, ठीक आहे, बोलणार मी त्यांच्या. हा 2 आलं, परत 2 आलं, तर 2 आलं की इथं परत आपण डिव्हिजन, परत काय येणार, मग आपल्याला माहिती आहे, जर वर 2 आलं की पुढे काय होतं, वर 2 आलं. पहा लक्ष द्या, रिकरिंग व्हायला कधी कळणार की 2 आलं, ऑलरेडी इथं 2 होतं, आपण 2 लाच डिवाइड करत होतो, आणि परत 2 आलंय, म्हणजे परत काय येणार मला सांगा, 11चा भाग घेतल्यावर 1 येणार, परत काय येणार, उरणार 9, परत 8चा भाग जाणार, परत किती येणार, 2 येणार, मग कितीचा भाग जाणार, 1चा. सो याला कसं लिहिता येईल, कोणते डिजिट रिपीट व्हायला सांगा मला, कोणते डिजिट्स रिपीट व्हायलेत, 0.18 बार, राईट. याला असं लिहिता येईल मग आपल्याला 0.18 बार. इज इट राईट? म्हणजे तुम्हाला भागाकार न करता पण सांगता येते. जर लिहा म्हणलं तर भागाकार करावा लागेल, पण फक्त क्लासिफाय करा म्हणलं की आपण नोटचा वापर करणार. नोट काय आहे, जर फॅक्टर 2 आणि 5 असतील डिनॉमिनेटरचे तर ते रिकरिंग आहे, नाहीतर मग. आता मला सांगा, याचं सांगा बरं मला, आता टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे, किंवा टर्मिनेटिंग आणि रिकरिंग असं नाव ठेवूया आपण. टर्मिनेटिंग आहे का रिकरिंग आहे, नीट नीट एकदा बघा, नीट बघा. 16 रिकरिंग आहे, चला बरं भाग घालूया, भाग घालूया.
कितीचा भाग जाईल सुरुवातीला? 1चा. बाकी किती उरणार? बाकी किती उरणार सांगा मला? 1चा भाग घातल्यानंतर 29 आणि 16. बाकी किती उरणार? राईट, 13चं उरणार. बघा व्यवस्थित लक्ष द्या. बाकी 13 उरणार. आता मग काय करणार? मी पॉइंट घेतलाय, 130ला भाग आला, 130ला भाग आला, किती उरणार? 8चा भाग येणार 128. बरोबर आहे का? बघा बाकी किती उरणार? 2 उरणार. बरोबर आहे. 0 घेतलं मी, परत कितीचा भाग येणार? परत भाग कितीचा जाणार? 1चा जाणार. बाकी किती येणार? बाकी किती उरणार? 4 उरणार. मग परत मी 0 घेतलं, किती येणार? बाकी किती उरणार? बाकी किती उरणार? बाकी रे हे 5 नाही, थांबा, हे 2 आणि उरलं 8. बरोबर आहे. आणि मग 0 घेतलं मी. आता कितीचा भाग जाणार? कळते ना? बाकी किती उरली? बाकी किती उरली? डिव्हिजन प्रोसेस एंड झाली का नाही? डिव्हिजन प्रोसेस एंड झाली का नाही? मग टर्मिनेटिंग आहे का रिकरिंग आहे? टर्मिनेटिंग आहे का रिकरिंग आहे? हाय 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 हाय, आप भी तो बोला था रिकरिंग, लेकिन ये क्या है? टर्मिनेटिंग है. तो सर आपने नोट दिया है कि डिनोमिनेटर में 2 और 5 ही होना चाहिए. इधर तो 16 था, तो ऐसा कैसा? ऐसा कैसे? तो A16 मतलब 29 आणि 16 ला फक्त 2 आणि 5च्या फॉर्म मध्ये लिहिता येते का? बघा, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. दुसरा कोणताच नंबर नाही. 5 असलं तरी चाललं असतं, पण 2 आणि 5 सोडून मी फॅक्टर दुसरे कोणतेच लिहिले नाहीत. Therefore, denominator can be written in the form of only 2 and 5, and hence this is a terminating type. आता डिव्हिजन न करता तुम्ही सांगायचंय मला, हे फॉर्म टर्मिनेटिंग असेल का नॉन टर्मिनेटिंग असेल? व्हेरी गुड. कसं असणार? 125 ला 25 इंटू 5 म्हणजेच 5 इंटू 5 इंटू 5. दुसरा कोणता प्राईम नंबर आलाय का? दुसरा कोणता प्राईम नंबर आलाय का? नाही. सो कोणतं फॉर्म असणार? हे टर्मिनेटिंग असणार. तुम्ही ट्राय करू शकता. आणि हे 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 रिकरिंग आहे. व्हेरी गुड. कारण 6 ला कसं लिहावं लागेल आपल्याला? 3 इंटू 2च लिहावं लागेल. बाकी काही प्रॉब्लेमच नाही. 3 आलं अदर दॅन 2. मग ट्राय करा, ते रिकरिंगच येईल. राईट, ट्राय करायचंय. बघूया. 11/6 सुरुवातीला 1चा, उरले 5, 0. बरोबर आहे. मग कितीचा भाग गेला? 8चा. बरोबर आहे. सो 8. उरले किती? 2, 0. परत कितीचा भाग गेला? 3चा. परत उरले किती? परत कितीचा भाग गेला? सो विच इज अ रिपीटिंग डिजिट? विच इज अ रिपीटिंग डिजिट? 3. So it is 1.832. आता पहा, लक्ष द्या. जर असं असेल 11/20, 11/20 कसं असणार सांगा? 11/20, 11/20 रिकरिंग. कारण प्राजक्ता बघ, प्राजक्ताने विचारलाय का बघ, 20 ला मी कसं लिहिणार? 11 10 इंटू 2 लिहिणार. 10 ला कसं लिहिणार? 5 इंटू 2 लिहिणार इंटू 2. 5 आणि 2 असले तर चालते. 5 आणि 2 असलं तर चालते. त्यांना सोडून दुसरा कोणता नाही आला पाहिजे. त्यांना सोडून दुसरा कोणता नाही आला पाहिजे.
कळलं? नक्की कळली नोट? राईट. सो राईट डाऊन प्रॉब्लेम हा प्रॅक्टिस सेट 2.1 मधला पूर्ण क्वेश्चन आहे, तर ते लिहून घ्या. राईट. काय अडचण असेल तर विचारू शकता. क्वेश्चन पण लिहून घ्या आधी. क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिव्हन रॅशनल नंबर. क्वेश्चन सेट लिहून घ्यायचंय. क्वेश्चन सेट लिहून घ्यायचंय आणि इथं डिनॉमिनेटर लिहायचंय तुम्ही. डिनॉमिनेटर कसं लिहिलं आपण आणि त्याच्यावरून ठरवलं आपण की प्राइम आहे म्हणजे टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप आहे. राईट. ओके, लिहून घ्या. तर तुम्ही काय करू शकता, मनाने कोणतेही नंबर घेऊ शकता आणि तुम्हीच ठरवू शकता. आधी हे लिहून घ्या. झालं? ठीक आहे. तर काय करूया आपण, आज तुम्ही एवढंच हे करा. उद्या एक्सप्रेस करायचं मी उद्याच्या लेक्चर मध्ये शिकवणार आहे. कारण काय आहे पहा, की आपला रेग्युलर क्लास 9 ला असतो, पण आज मी 8 ला घेतलाय. काही मुलांचं टायमिंग मॅच होत नाही, पण आज मला जरासं म्हणजे सरांसोबत अडचण असल्यामुळे असं केलंय टायमिंग. सो आज आपण काय करूया, इथेच लेक्चर एंड करूया. उद्या आपला क्लास 9 AM ला होईल and we will discuss the remaining part. ओके. तो टॉपिक जो शिकवायचा मला कन्वर्ट कसं करायचंय पी बाय क्यू फॉर्म मध्ये, ते उद्या घेऊया आपण. राईट. ओके, नो प्रॉब्लेम. घाई बिलकुल नाहीये. सिलेबस पूर्ण घ्यायचंय आपल्याला. सिलेबस पूर्ण व्यवस्थित होणार. तुम्हाला होमवर्क काय द्यायला पाहिजे, ऍक्च्युली होमवर्क काही द्यायला पाहिजे का? ठीक आहे, सध्या तरी काही होमवर्क नाहीये. प्रॉब्लेम सेट मध्ये काही आहे का? प्रॉब्लेम सेट मध्ये काही आहे का? नाही. ठीक आहे, उद्या मात्र होमवर्क भेटेल. आज मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही स्वतःने काहीतरी नंबर घ्या, कोणताही नंबर घ्या पी बाय क्यू फॉर्म मध्ये, आणि त्याला टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग आहे का ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. उद्या मात्र आपण राहिलेला पार्ट पाहूया. ओके, चलो. सो बाय एव्हरीवन, वी विल मीट टुमॉरो. काही डाऊट वगैरे आहेत का? कोणते प्रश्न विचारायचे आहेत का कोणाला? तर तुम्ही विचारू शकता आता. राईट. जर डाऊट वगैरे काही विचारायचे असतील तर विचारू शकता.
Okay, bye everyone. Have a good day. We will meet you tomorrow.